आज आपण समजून घेणार आहोत शेअर मार्केट म्हणजे काय आणि शेअर्स खरेदी विक्री कसे केले जातात। जर तुम्हाला शेअर मार्केटची सुरुवात करायची असेल पण कुठून सुरुवात करायची समजत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। चला तर मग सुरू करूया। पण त्या अगोदर मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगते, त्यावरून तुम्हाला समजेल की शेअर मार्केटमुळे तुमच्या आयुष्यात किती बदल होऊ शकतो। एका गावात राजू आणि रमेश नावाचे दोन मित्र होते। रमेश दर महिन्याला त्याच्या पगारातून थोडे पैसे बाजूला ठेवून गुंतवणूक करायचा। त्याने बँकेत सेव्हिंग न ठेवता शेअर मार्केटमधील चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेतले। पण राजू म्हणायचा, अरे आयुष्य एकदाच मिळतं, ते आता जगून घ्यायचं असतं, उद्याचं उद्या बघू। तो आपले सगळे पैसे फक्त खाण्यापिण्यावर, पार्टी करण्यावर आणि नवीन नवीन वस्तू खरेदी करण्यावर उधळायचा। आज 10-15 वर्षानंतर रमेशकडे शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीमुळे लाखो रुपयांची संपत्ती आहे आणि तो हवे तसे आयुष्य जगू शकतो। पण राजू आजही तेवढ्याच पगारावर जगतो आहे। ती पगारच पुरत नसल्यामुळे तो सेव्हिंग्ज पण करू शकत नाही आणि परिवाराच्या जिम्मेदारीमुळे त्याला हवे तसे आयुष्यही जगता येत नाही। या गोष्टीवरून तुम्हाला समजलं असेल की पैसे वाचून त्याची गुंतवणूक करायची हीच वेळ आहे। त्यासाठी तुम्हाला शेअर मार्केट शिकणंही महत्त्वाचं आहे। आता आपण पाहू की शेअर मार्केट म्हणजे काय। शेअर मार्केट म्हणजे असा एक बाजार आहे जिथे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी विक्री केले जातात। शेअर म्हणजे कंपनीचा एक छोटासा भाग असतो। जर तुम्ही एका कंपनीचे शेअर विकत घेतले तर तुम्ही त्या कंपनीचा छोटासा भागीदार म्हणून मालक बनता। याला एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ। समजा एका कंपनीची किंमत 1 कोटी आहे आणि तिने 1 लाख शेअर जारी केले, तर एका शेअरची किंमत 100 रुपये होईल। तुम्ही 100 शेअर विकत घेतले तर तुम्ही त्या कंपनीतील 0.1% भागीदार व्हाल। भारतामध्ये 2 प्रकारचे शेअर मार्केट आहेत, NSE आणि BSE। NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज। याचं मार्केट आपण निफ्टी 50च्या इंडेक्सवर पाहतो, ज्यामध्ये 50 कंपन्यांचा समावेश होतो। तर BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि याचं मार्केट सेन्सेक्स या इंडेक्सवरती पाहिलं जातं। आता कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी काय करावे लागेल हे पाहू। तर तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुमचं बँक अकाउंट आणि डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे। डीमॅट अकाउंटमध्ये तुम्ही घेतलेले शेअर्स ठेवले जातात। डीमॅट अकाउंटसोबतच तुमचं ट्रेडिंग अकाउंटही काढलं जातं। ट्रेडिंग अकाउंटमुळे तुम्ही शेअर्स बाय आणि सेल करू शकता। डीमॅट अकाउंट तुम्ही Zerodha, अपस्टॉक्स, एंजल वन, ग्रो यांसारख्या ब्रोकरकडे ऑनलाईन ओपन करू शकता। त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्डाची KYC करावी लागेल। हे सगळं झाल्यावर तुमचं 24 ते 48 तासात डीमॅट अकाउंट ॲक्टिव्ह होतं। डीमॅट अकाउंट ओपन झालं की तुम्ही तुमचे शेअर्स खरेदी विक्री करू शकता। पण खरेदी विक्री लगेच करायला सुरुवात करू नका, कारण त्यासाठी तुम्हाला अगोदर शेअर मार्केटचं ज्ञान घेणं गरजेचं आहे। बरेच लोक शेअर मार्केटचं अजिबात ज्ञान नसतानाही मित्र किंवा नातेवाईकांच्या सांगण्यावरून किंवा टेलिग्रामवर मिळालेल्या टिप पाहून कंपन्यांचे शेअर्स घेतात आणि त्यामध्ये त्यांना भरपूर नुकसानही होतं। त्यासाठी तुम्हालाही कंपन्यांचं ॲनालिसिस करायला शिकलं पाहिजे आणि शेअर मार्केटची यूट्यूबवर योग्य माहिती मिळवावी लागेल। तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असलात तर एकदाच मोठी रक्कम इन्व्हेस्ट करू नका। वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये थोडी थोडी गुंतवणूक करत राहा। लक्षात ठेवा, लॉंग टर्मसाठी केलेली गुंतवणूक चांगले रिटर्न्सही देते। अशा प्रकारे शेअर मार्केट काम करते आणि शेअर्स खरेदी विक्री केले जातात। आता तुम्हाला हे सर्व क्लिअर झालं असेल। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची शेअर मार्केटची माहिती देणार आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग।